विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अन्न व औषध प्रशासन आयुक्त कार्यालयाच्या आदेशान्वये दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल प्रशासनाने खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत। अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या 28 जुलै 2026 रोजीच्या आदेशानुसार शाळेच्या प्रवेशद्वारापासून तसेच संरक्षण भिंतीपासून सर्व दिशांना 50 मीटरच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्रीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर शाळेच्या परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बाधक ठरणाऱ्या अन्नपदार्थांची विक्री अथवा जाहिरात शाळेच्या 50 मीटर परिसरात करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे। तळलेले पदार्थ, ट्रान्सफॅटयुक्त पदार्थ तसेच विद्यार्थी दशेत आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणारे पदार्थ विक्रीस ठेवू नयेत असे शाळा प्रशासनाने सांगितले। विद्यार्थ्यांचे हित आणि आरोग्य लक्षात घेऊन खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। सूचनांचे पालन न केल्यास संबंधित विभागाकडून नियमानुसार कारवाई होऊ शकते आणि त्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची राहील असे नोटिसांमधून स्पष्ट करण्यात आले आहे। या कारवाई दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक संजय सैंदाणे उपस्थित होते। उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक यांनीही विक्रेत्यांना मार्गदर्शन केले। पर्यवेक्षक राहुल पाटील आणि नोडल अधिकारी प्रशांत पाठक यांचीही यावेळी उपस्थिती होती। विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी शाळा प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेची चर्चा होत आहे। आता संबंधित खाद्यपदार्थ विक्रेते या सूचनांचे कितपत पालन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे।